ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल असलेले गणेश फायनान्स वसंत सेवालाल निधी बँकेचे शिवाजी जाधव यांची पत्नी सुनीता व सून पूजा यांना सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सप्टेंबर 2024 मध्ये अटक केली। परंतु आणखी 5 ते 6 आरोपी अद्यापही ठेवीदारांच्या पैशांवर मौजमजा करत मोकाट असल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय। सोबतच 7 ते 8 महिन्यांपासून या आरोपींना अटक का होत नाही याकरता मंद्रुप आणि माळकवठे येथील ठेवीदारांनी गुरुवारी एसीपी कार्यालयात येत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। यावेळी मंद्रुप आणि परिसरातील 50 ते 60 ठेवीदार यांनी एसपी कार्यालय येथे उपस्थिती दर्शवली होती। मी राहणारा महाकोटाचा आहे। वडिलांनी जावेसरापाशी पैसे ठेवले होते। तुला व्याजदरात किंवा 2% व्याज होतं म्हणून सांगून विश्वासात घेत होते। विश्वास कमवले त्यांनी विश्वासात म्हणजे कधी जमा येईल तेव्हा पैसे द्यायचे आणि घ्यायचे। परतावा केलाय का पैशांचा त्यांनी? हां, परतावा केलेला आहे आणि पण घेऊन गेलेला आहे। देऊन परत घेऊन गेलेला माणूस आहे। आणि वडिला आजार असताना पैसे मागले होते, वारंवार पैसे त्याच्या हातापाय जोडला तरी पैसे दिले आम्हाला नाही। आम्ही टोटल दक्षिण आणि उत्तरमध्ये टोटल कमीत कमी 500 ते 600 ठेवीदार आहेत आणि आपलं गणेश फायनान्स आणि संत सेवालाल निधी म्हणून मंद्रुपची ही पतसंस्था आहे। याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 कोटीचं तक्रारदारांनी आत्तापर्यंत सिटी आणि ग्रामीणमध्ये तक्रारदारांनी ठेवीदार जे आहेत त्यांनी ठेवलेले पैशाच्या अगेन्स्ट सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर उत्तरमध्ये 2 FIR दाखल झालेले आहेत। त्यापैकी जवळपास 100 ते 200 लोक सध्या आम्ही SP साहेबांकडे आता आज भेटायला आलेत। आम्ही वारंवार मागण्या करून पण पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचं ह्यामध्ये दखल घेतलेलं नाही आहे आणि शक्यतो कसं आहे ह्यामध्ये दोन्ही गुन्ह्यामध्ये जवळपास 9 आरोपी संचालक मंडळामुळे आहेत। त्यापैकी 4 आरोपी सध्या अटक आहेत। टोटल 9 पैकी अजून 6 आरोपी फरार आहेत। माझं नाव श्रीमंत दोंडाप्पा राऊतराव, राहणार कंदलगाव। 2016 मध्ये शिवाजी गोपाळ जाधव मुख्याध्यापक मंद्रुप या व्यक्तीने कंदलगाव या ठिकाणी 2016 मध्ये येऊन मी एक पतसंस्था काढलेली आहे, श्री गणेश फायनान्स। ही पतसंस्था मी चालवत आहे आणि तुम्ही आमच्याकडे येऊन ID भरा आणि ठेवी ठेवा अशी आम्हाला येऊन पहिला कल्पना दिली त्यांनी। मग माझं मोबाईल दुकान आहे कंदलगावमध्ये। मग मी पिगमी आणि RD आणि ठेवी हे हळूहळू त्यांच्याकडे ठेवायला चालू केली। बरेच दिवस जवळपास 10-15 वर्ष त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे या संस्थेमध्ये। लोकांना ठेवले आणि त्यांना परत व्याज पण दिले, काहींचे आयडा परत केले, काहींचे पिगम्या परत केले। लोकांचा विश्वास संपादन भरपूर प्रमाणात त्यांनी सर्व लोक या ठिकाणी केलेले आहेत। परंतु पुढे त्यांचं जसं रिटायरमेंट जवळ आलं ते मुख्याध्यापक होते, केंद्रीय मुख्याध्यापक होते ते मंद्रुप शाळेचे आणि पुढे भविष्यामध्ये त्यांचं रिटायरमेंट जवळजवळ आल्यानंतर त्यांच्या घरातले पूर्ण नातेवाईक जावई, सून, मुलगा आणि त्याची बायको हे सर्व मिळून षडयंत्र रचले की बाबा आपल्याकडे भरपूर प्रमाणात पैसा झालेला आहे, लोकांचा ठेवी आपल्याकडे भरपूर प्रमाणात आलेले आहेत। जवळपास 60-70 कोटी रुपये त्यांच्याकडे ठेवी आलेले आहेत। त्यांना दिसून आल्यानंतर हे पैसा सर्व जनतेचा नसून ते आपला पैसा आहे असं समजून त्यांच्या लेकरांनी सरांना दबावात आणले, कुठल्या तरी कारणाने त्यांना दबावात आणले सरांना आणि लोकांचे पैसे ठेवी परत द्यायला भाग न पाडले, देऊच नका तुम्ही। आपली मूळ मागणी काय? मूळ मागणी लोकांचे जे पैसे आहेत ना ते लोकांना मिळायला पाहिजे, परंतु यामध्ये प्रशासन कुठेतरी कमी पडतोय। आता ह्या लोकांवर जवळपास 7 ते 8 महिने झाले सिटीमध्ये एक गुन्हा दाखल आहे आणि ग्रामीणमध्ये गुन्हा दाखल आहे, परंतु ह्यामध्ये 5 ते 6 आरोपी अजून अटक नाहीत। का अटक नाहीत? त्यांच्याकडे पैसा क्या स्वरूपात आहे? ते फिरतात, मोकाट फिरतात, ऐश करतात। गोरगरिबांना खायला अन्न नाही, प्यायला अन्न नाही, लग्न थांबलेले आहेत, दवाखान्याची कामं थांबलेली आहेत, इतर दैनंदिन व्यवहार थांबलेले आहेत, लोकांचं उपासमारीची वेळ आलेली आहे। पण यामध्ये प्रशासन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, खासदारांना भेटलो। आम्ही भारत भीमराव घोडके मंद्रुप, राहणार मंद्रुप। मी रिटायर ST कर्मचारी। मी 31 मे 2017 रिटायर झालो। तेव्हापासून जाधवगुरुजी माझ्या संपर्कात होते, आमच्याकडे थोडे पैसे ठेवा। तरी मी 2 वर्ष ठेवले नव्हते, पण फ्लॅटवर असल्यामुळे विश्वास ठेवून मी त्याच्याकडे 2019ला 4 लाख रुपये ठेवले। नंतर पोस्टातून माझे काही पैसे आले त्याचीसुद्धा मुळे त्याला माहिती होती। ते पैसेसुद्धा मी 2021ला परत 6 लाख ठेवले, असे एकूण 10 लाख माझ्या पत्नीच्या व 2 मुलीच्या नावे ठेवले। असे पैसे ठेवलेले असताना पुन्हा त्यांनी 2024 मध्ये अचानक गायब झाले। आम्ही पैशाची मागणी केली, मला देतो म्हणले, नंतर ते गायब झाले। अशा अनेक ठेवीदारांना त्यांनी फक्त विश्वासात घेऊन पैसे ठेवून घेतले आणि 2 वर्षापासून त्यांचा आर्थिक व्यवहार
फक्त देणे येणे वसूल केले. देणे कोणा आम्हाला नंतर समजलं. येणे फक्त जेवढे होते त्यांनी वसूल केले. 90% त्यांची वसुली झालेली आहे. मग पैसे ठेवले कुठे त्यांनी हे आम्हाला कळायला मार्ग नाही. तरीसुद्धा म्हणून आम्ही पोलिसात धाव घेतली. ಸರ್ ಮ್ಯಾಗ ವಿಶ್ವಾಸ ಅಂತೇಳಿ ರೊಕ್ಕ ದಿನ ದಗ್ದಿಗೆ ಹೋಗಿ ತಂದು ಅವ್ರ ಬಳಿ ಕೊಡ್ತಿದ್ದೇವೆ ರೀ. ಅಂದ್ರೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರ. ಈಗ ನಾವು ರೊಕ್ಕ ಬೇಡ್ಲಕತ್ತಾನ, ಹ್ಞೂ ನಿಂದು ಕೊಡ್ತಾ ನಾಳೆ ಕೊಡ್ತಾ ಅಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಮತ್ತು ದಿನ ಕೆಲ್ಸಿಗೆ ಹೊಲಸಿ ನಮ್ದಾರ ನಡೆಯಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಯಾರ ಫರಾರಿ ಆಗ್ಯಾರ. ಮತ್ತು ಈಗ ನಮ್ಮದು ಪಾರ್ಗಳು ಸಾಲಿ ಭೀ ಕಲಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಐಪತ್ತೇ ಇಲ್ಲ. ಒಂದು ನಮ್ದ್ರೆ ಮನ್ಯಾನವ್ರು ಇಲ್ಲ. ನಾವು ಒಬ್ಬರೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮಕ್ಳಿಗೆ ಸಲುಬೇಕಾಗ್ಯದ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಐಪತ್ತಿಲ್ಲ ಅಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಗಡಿ ಬೇಡ್ಲಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆವು. ಈಗ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ಕೇಳಬೇಕಾಗ್ಯದ್ರಿ. ಈಗ ಎಲ್ಲರದು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ನಾವು ಗರೀಬ್ರಿದ್ದವ್ರಿ. ಹತ್ತಿ ಸಸಿ ಕೊಟ್ಟು ತುಂಬಿದೇವ್ರಿ. ಇಬ್ಬರು ಒಬ್ಬಾಕಿ ಮಮ್ಮಳಿ ಕಟ್ಟಿದೇವ್ರಿ. ನೀವು ಲಗ್ನ ಮಾಡ್ರಿ ಕೊಡ್ತಾ ತಿಳ್ಯಾರ. ಈಗ ದೇಣ ತೆಗೆದು ಮಾಡಿದೇವ್ರಿ. ಇನ್ನೊಬ್ಬ ಮಮ್ಮಳಿ ಕೊಡಕ್ಕೆಳ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಗಾರೆ ಇದು ಅನ್ರಿ ಮಂದಿಲಿ ಜೀವಿತಾನ ನಮ್ಮದು ದೇಣದವ್ರು ಬಂದು ನಮ್ಮ ಜೀವ ತಿಳಿಗತ್ತಾರ್ರಿ. ಇದು ಏನು ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತೀರಿ ಮಾಡ್ರಿ. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.